नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, सध्या सरपंच प्रशासक म्हणून नेमणुकीच्या संदर्भामध्ये सगळीकडे चर्चा सुरू आहे आणि या संदर्भामध्ये आपण 2-3 व्हिडिओ याच्या अगोदर सुद्धा बनवलेले. त्या संदर्भामध्ये पहिला व्हिडिओ, दुसरा व्हिडिओ आणि तिसरा व्हिडिओ, जी काही साम टीव्हीची बातमी आली त्याच्यानंतर सुद्धा आपण व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ बनवल्याच्या नंतर, त्या व्हिडिओ बनवल्याच्या नंतर बऱ्याचशा लोकांनी मला एक छत्रपती संभाजीनगर जे काही हायकोर्ट आहे, जे काही खंडपीठ आहे, या खंडपीठाची एक ऑर्डर, जी काही वेगवेगळ्या रिट पिटिशन मध्ये याचिकेमध्ये ऑर्डरची कॉपी मला त्यांनी पाठवली. ही याचिकेची कॉपी जी होती, त्यांचं म्हणणं असं होतं की ही या सरपंच प्रशासकच्या नेमणुकी संदर्भामध्ये हायकोर्टानं छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये एक ऑर्डर केलेली आहे. ती ऑर्डरची कॉपी त्यांचं म्हणणं होतं की स्थगिती दिलेली, परंतु त्यांचं असंही म्हणणं होतं की बऱ्याचशा लोकांचं की सर ही कॉपी काय आहे, याच्यामध्ये नेमकं हायकोर्टनं काय म्हटलेलं आहे आणि काय आदेश दिलेला आहे, या संदर्भामध्ये तुम्ही सविस्तर आम्हाला माहिती द्यावी. त्या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ बनवतोय. परंतु तत्पूर्वी सध्या सरपंच प्रशासक नेमणुकीच्या संदर्भात आपला लांडगा आला रे आला, ही जी काही गोष्ट आहे, त्या पद्धतीची परिस्थिती झालेली आहे. कधी सरपंचाला प्रशासक नेमलं जातं, कधी सरपंचाला नाही म्हटलं जातं, तर कधी हायकोर्ट त्याच्यामध्ये ऑर्डर करतं. म्हणजे परिस्थिती एक संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे आणि याच्यामध्ये दोन्ही पद्धतीचे गट आपापल्या पद्धतीने याची मजा घेत आहेत. परंतु सध्या मी हा जो व्हिडिओ बनवतोय, तो कालचा व्हिडिओ बनवल्याच्या नंतर याच्यामध्ये सरपंच प्रशासक नेमणुकीच्या संदर्भामध्ये ज्या काही याचिका दाखल झाल्या होत्या छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठामध्ये, त्या खंडपीठामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये हायकोर्टनं ऑर्डर दिलेली आहे. फक्त ही या जिल्ह्यापुरती मर्यादित आहे का, किंवा ह्या याचिकेमध्ये दिलेली ऑर्डर ही संपूर्ण राज्यासाठी लागू आहे? आता ज्या पद्धतीनं सगळ्या जिल्ह्यामध्ये प्रशासक नेमणुकीच्या संदर्भामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी हे सरपंच यांना आदेश काढून प्रशासक नेमणुकीचे आदेश काढत आहेत, तर आता यानंतर आदेश काढण्याचे थांबणार आहे का, जे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सरपंचांना प्रशासकचे आदेश देणार आहेत? असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनात सुद्धा आहे. त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी जी काही ऑर्डर वाचणार आहे, हायकोर्टची ऑर्डर ती इंग्लिशमध्ये आहे. मी त्याच्यात मुख्य जे काही गोष्टी आहे, त्या मुख्य गोष्टी तुम्हाला ती ऑर्डर इंग्लिशमध्ये वाचल्यानंतर त्याचं सविस्तर मराठीमध्ये सुद्धा स्पष्टीकरण त्याचं मी देणार आहे. कारण की आपल्याला सगळ्यांना सोप्या भाषेमध्ये ती गोष्ट समजली पाहिजे, या दृष्टिकोनातून मी ती ऑर्डर वाचणार आहे. आता 20 फेब्रुवारीला जे काही सरपंचाला प्रशासक म्हणून नेमणुकीच्या संदर्भात शासनाचा जी.आर. आला होता, तो जी.आर. आल्याच्या नंतर वेगवेगळ्या न्यायालयामध्ये, वेगवेगळ्या हायकोर्टामध्ये म्हणजे खंडपीठामध्ये वेगवेगळ्या याला आव्हानित करण्यासाठी याचिका दाखल झाल्या होत्या आणि तशाच 3 याचिका या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये दाखल झाल्या होत्या. त्याचे रिट पिटिशन नंबर वगैरे बघायचा असेल तरी माझ्या स्क्रीनवरती तुम्हाला तुम्ही त्याच्या स्क्रीनवरती त्याची बघू शकता. त्या कुठल्या रिट पिटिशन आहे त्याची कॉपी तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. आता या रिट पिटिशन मध्ये मी सविस्तर सांगत नाहीये, या सगळ्या कंबाईन मध्ये रिट पिटिशन मध्ये मागणी काय होती हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामुळे याच्यात काय मागणी केलेली, ह्या 2 गोष्टी मी तुम्हाला अगोदर सांगतो. ह्या तिन्ही रिट पिटिशन मध्ये 2 अशा प्रकारच्या मागण्या समोर आलेल्या दिसतात, ज्या ऑर्डरच्या प्रमाणे दिसतात. की याच्यामध्ये एक पहिली मागणी होती की 20 फेब्रुवारी 2026 ला जो काही शासनानं आदेश काढलेला आहे सरपंच प्रशासक म्हणून नेमणुकीचा, हा आदेश बेकायदेशीर आहे, याला स्थगिती देण्यात यावी आणि याला रद्द करण्यात यावं, ही एक मागणी याचिकेमध्ये होती. आणि काही याचिकेमध्ये अशी मागणी होती की प्रशासक नेमणुकीची कुठली गरज नाही, सरळ सरकारला आणि निवडणूक आयोगाला डायरेक्शन द्यावे की तात्काळ ग्रामपंचायतच्या निवडणुका घेण्यासाठी, निवडणुकाचं नोटिफिकेशन जाहीर करण्यासाठी, म्हणजे थोडक्यामध्ये निवडणुका घेण्यासाठी आदेशित करावे. अशा पद्धतीच्या 2 मागण्या या याचिकेमध्ये करण्यात आलेल्या होत्या. आता बघा, याच्यानंतर हायकोर्टनं सगळ्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर खाली काय ऑर्डर केलेली आहे. पहिले 2 पेज पहिलं 1 पेज आहे. 1 पेज मध्ये रिट पिटिशनचा सारांश घेतलेला आहे की काय काय मागणी आहे. आता मुख्य दुसऱ्या पेजवरती, जे की पेज तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय, दुसऱ्या पेजवरती मुख्य ऑर्डर दिलेली आहे. आता ही मुख्य ऑर्डर मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा देतो. बघा, the affidavit in reply shall be filed by the all respondent on or before 18/3/2026. A copy of same shall be furnished to the other side in advance. याचा अर्थ एवढाच आहे की जे काही प्रतिवादी केलेले, ज्यांनी याचिका दाखल केलेली आहे, ज्यांनी जे काही प्रतिवादी केलेली याचिकेमध्ये, त्या सगळ्या लोकांनी 18 मार्च 2026 रोजी किंवा
तत्पूर्वी त्यांचं म्हणणं शपथपत्राद्वारे मान्य न्यायालयामध्ये दाखल करायचंय आणि जी काही कॉपी असती, जे काही ते म्हणणं दाखल करणार आहे याचिका करताना ती कॉपी 18 तारखेच्या ऍडव्हान्स मध्ये द्यायची आहे. तुम्ही जर त्याचं म्हणणं दाखल केलं तर त्याला 18 तारखे ऍडव्हान्स मध्ये त्याला कॉपी द्यायची. म्हणजे जी काही पुढची तारीख आहे त्या तारखेला सरळ सरळ कोर्टाचा उद्देश ही याचिका निकाली काढण्याच्या संदर्भात दिसून येतो. कारण ह्या ज्या काही कंप्लायन्सच्या गोष्टी आहे ह्या अगोदरच मान्य न्यायालयाने करायचे सांगितलेले. शपथपत्राची कॉपी याला याचिकाकर्त्याला देणं, तुमचा रिप्लाय हा 18/3/2026 पर्यंत दाखल करणं किंवा त्याच्या अगोदर सुद्धा दाखल करणं. पुढची तारीख जी दिलेली आहे याच्यामध्ये 24 मार्च 2026 ला ही ठेवलेली आहे. याच्यामध्ये दिलेली आहे की हे बघा, इन ऑल मॅटर्स इश्यू नोटीस टू रिस्पॉन्डंट रिटर्नेबल ऑन 24 मार्च 2026. म्हणजे थोडक्यामध्ये पुढची सुनावणी 24 तारखेला या संदर्भामध्ये 24 मार्चला होऊ शकते आणि ही याचिका निकाली निघू शकते. आता एक गोष्ट लक्षात आली तुमच्या की याच्यामध्ये ऍफिडेव्हिट ते रिस्पॉन्डंटने फाईल करायचे, त्याची कॉपी आपल्याला याचिकाकर्त्याला द्यायची. आता 4 नंबरच्या परिच्छेद क्रमांक 4 नंबर मध्ये काय दिलेलं आहे बघा. Learned government pleader upon instruction make a statement that in respect of district Ahilyanagar the chief executive officer has issued order on 23/2/2026 directing the sarpanch to take over charge as administrator. म्हणजे सरकारी वकिलांनी या संदर्भामध्ये हायकोर्टमध्ये जेव्हा सुनावणी चालू होती सरकारी वकिलांनी सांगितलं की आता जे काही अहिल्यानगर जिल्हा आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 23 फेब्रुवारी 2026 ला शासनाच्या आदेशानुसार सरपंचांना प्रशासक पदाचा चार्ज दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा, हाऊएव्हर प्रिझ्युमिंग दॅट चार्ज हॅज नाऊ बीन टेकन ओव्हर वी डायरेक्ट द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अहिल्यानगर टू इन्स्ट्रक्ट ऑल द ऍडमिनिस्ट्रेटर नॉट टू टेक एनी फायनान्शियल डिसिजन अंटिल द नेक्स्ट डेट. म्हणजे हायकोर्टनं याच्यामध्ये म्हटलंय की बाबा ठीक आहे, आता तुम्ही सरपंचांना प्रशासक म्हणून नेमण्याचा चार्ज दिलेला आहे, ठीक आहे, आता याच्या संदर्भात काही करता येत नाहीये, आता एकदा चार्ज तर दिलाय. पण परत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हायकोर्टनं सांगितले की आता चार्ज दिला आहे, परंतु पुढच्या तारखेपर्यंत कुठल्याही सरपंचांना कुठल्याही पद्धतीचा आर्थिक व्यवहार करू नये किंवा ग्रामपंचायतच्या खात्यामधून कुठल्याही पद्धतीचे आर्थिक किंवा पैसे काढणं किंवा कुठल्या कामाचे पैसे काढू नये किंवा कुठलाही आर्थिक व्यवहार करू नये अशा पद्धतीचे निर्देश सरपंचांना द्यावे. कोणी द्यावे? मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी द्यावे, अशा पद्धतीचं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता त्याच्यानंतरचा पॅरा नंबर 5 दिलेला आहे, एकदम छोटा पॅरा नंबर आहे बघा. इन सो फार ॲज छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्ट इज कन्सर्न, म्हणजे संभाजीनगर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत विचार करायला गेलं तर इट इज स्टेटेड दॅट ऑर्डर हॅव बीन प्रिपेअर्ड, म्हणजे जे काही सरपंच म्हणून प्रशासक नेमणुकीच्या आदेश ऑर्डर तयार केल्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी. हाऊएव्हर दे हॅव नॉट येट बीन इश्यूड इन व्ह्यू ऑफ दिस स्टेटमेंट. म्हणजे सरकारी वकिलांनी सांगितलं की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या ऑर्डर तयार आहे, परंतु अद्यापर्यंत सरपंचांना दिलेल्या नाही. त्याच्यानंतर बघा, वी डायरेक्ट दी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगर नॉट टू इश्यू दोज ऑर्डर अंटिल दी नेक्स्ट डेट. याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जे काही आदेश तयार केलेले आहे कुठले प्रशासक म्हणून नेमणुकीच्या संदर्भामध्ये, पुढच्या तारखेपर्यंत ते आदेश सरपंच यांना देण्यात येऊ नये. कुठल्या जिल्ह्यासाठी? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत. आता ह्या 2 गोष्टी क्लिअर झाल्या तुम्हाला की ह्या ऑर्डर मध्ये अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर 2 जिल्ह्याचा उल्लेख आहे. परंतु एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, ह्या ऑर्डरमध्ये कुठल्याही राज्यभरातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीची स्थगिती दिली नाही असं याच्यात कुठेही मेन्शन नाहीये. पण रिट याचिका आहे, या रिट याचिकेमध्ये 20 फेब्रुवारी 2026 चा जो काही आदेश चॅलेंज केलेला आहे तो आदेश तर मात्र पूर्ण राज्यासाठी आहे. त्याच्यामुळं आता ह्या आदेशानुसार राज्यभरामध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण होणार आहे की मूळ ही जी काही ऑर्डर आहे हायकोर्टाची ही फक्त 2 जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत मर्यादित आहे का, ही ऑर्डर सगळ्या जिल्ह्यासाठी लागू आहे. कारण की ह्या ऑर्डरमध्ये जर ही ऑर्डर सगळ्या जिल्ह्यासाठी जर लागू करायची असती तर साधं हायकोर्टनं त्याच्यामध्ये ऑल डिस्ट्रिक्ट असं मेन्शन करणं गरजेचं होतं, जेणेकरून सध्या बाकीचे जेवढे काही जिल्हे सध्या ऑर्डर देण्याच्या बाकी आहे सरपंचांना त्या ऑर्डर्स थांबल्या असत्या. आता सध्या संभ्रमाची स्थिती अशी आहे
की मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रत्येक जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्हा सोडून बाकीचे सगळे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आता ऑर्डर द्यायच्यात का नाही द्यायच्यात हा सगळ्यात मोठा संभ्रम निर्माण करणारा प्रश्न आहे. त्याच्यामुळं ही ऑर्डर सुद्धा एक संभ्रम निर्माण करणारी आहे. परंतु या ठिकाणी जे काही 20 फेब्रुवारीचा निर्णय शासनाचा त्याला अद्यापपर्यंत स्थगिती दिलेली नाहीये. दुसरी गोष्ट, अहिल्यानगरमध्ये सरपंच प्रशासकपदी जे निवड झालेले त्यांचे सुद्धा निवड रद्द केलेली नाहीये किंवा त्यांचा चार्ज काढून घेतलेला नाहीये. फक्त त्यांच्यावरती काही नियम अटी लावलेले की बाबा तुम्ही आर्थिक व्यवहार करणार नाही पुढच्या तारखेपर्यंत. आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये ऑर्डर दिल्याच नाहीये, त्याच्यामुळं त्या ऑर्डर तोपर्यंत देऊ नका पुढच्या तारखेपर्यंत. म्हणजे हायकोर्टला आता येणाऱ्या पुढच्या तारखेला सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्यात, जेणेकरून फायनल ह्या रिट पिटिशन एखाद्या वेळेस पुढच्या तारखेला डिसाईड होऊ शकतात. त्याचं कारण काय, कारण की सगळ्यांना त्यांचा रिप्लाय 18 तारखेपर्यंत दाखल करा सांगितलेलं आहे आणि ऍडव्हान्स कॉपी द्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे पुढच्या तारखेला ह्या सगळ्या रिट पिटिशन निकाली निघू शकतात. आणि याचं आउटपुट काय निघू शकतं, तर वैयक्तिक माझ्या मतानुसार याचं आउटपुट हे निघू शकतं की याचिकेमध्ये मागणी केल्याप्रमाणे एकतर हायकोर्ट काय करू शकतं, सगळ्या राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला स्पष्ट सांगू शकतं की बाबा तुम्ही सध्या राज्यामध्ये ग्रामपंचायतचा जो काही टप्पा आहे 14,000 ग्रामपंचायतीचा, त्या ग्रामपंचायतीचा तात्काळ निवडणुका घेण्याचे आदेश हायकोर्ट देऊ शकतं. दुसरी गोष्ट, जे काही 20 फेब्रुवारीचा जो काही शासन निर्णय त्याला कदाचित स्थगिती दिली जाऊ शकते आणि निवडणुका घेण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. किंवा तिसरी पॉसिबिलिटी अशी आहे की निवडणुका होईपर्यंत जर शासनाच्या वतीनं जर हे पटवून सांगितलं हायकोर्टला की सरपंचाला प्रशासक म्हणून नेमणं योग्य राहील, कारण की खालचा गावातला गावगाडा हा सुरळीत चालण्यासाठी, तर जर असं सरकारने पटवून सांगितलं आणि जर हायकोर्टला ती गोष्ट पटली तर कदाचित निवडणुका होईपर्यंत हायकोर्ट सरपंच यांना प्रशासक म्हणून कायम करू शकतं किंवा त्यांचे आदेश त्यांना देण्यासाठी सुद्धा आदेशित करू शकतं. अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये शक्यता आहेत. अशा पद्धतीची ही जी ऑर्डर होती, ही ऑर्डर तुम्हाला मी सविस्तर याच्या पद्धतीने काय काय दिलेलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या न्यूज चॅनलवरती सुद्धा येत आहेत. अर्धवट बातम्या आहे. मी जी सांगितलेली तुम्हाला ह्या ऑर्डरच्या आधारावरती ज्या बातम्या दिलेल्या त्या बातम्यामध्ये काही गोष्टी स्किप केल्या जातात, काही गोष्टी लपवल्या जातात. पण मी तुम्हाला प्रत्येक एक ना एक ओळ त्या आदेशाची वाचून दाखवलेली आहे आणि ही गोष्ट सत्य आहे. त्याच्यामुळं हे ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आणायचं होतं. बघा, जर तुम्हाला आपली माहिती आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला, जे काही युट्यूबला आपलं चॅनल आहे काय त्याचं बोला, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फेसबुकला, विशेष करून फेसबुकला आपल्याला फॉलो करायला विसरू नका, कारण की असेच नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या आणि फेसबुकच्या माध्यमातून आपण बनवत असतो. धन्यवाद.